तर हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की ऐका. रिधिमाच्या शब्दांनी आदित्यने मान हलवली. हो, तू बरोबर आहेस रिधिमा. आता मला पण भीती नाही. जे येईल ते येऊ दे, आपण दोघं मिळून लढूया. इतक्यात श्रीमान त्रिपाठी तिथे आले. त्यांच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. कसं काय धाडस झालं तुला या पार्टीत यायचं? त्यांनी आदित्यला झापलं, पण रिधिमाने मध्येच हस्तक्षेप केला. बाबा, आज माझा वाढदिवस आहे आणि आदित्य माझा पाहुणा आहे, माझा खास पाहुणा. माझ्या पाहुण्याबद्दल कोणी वाईट बोललं तर मला अजिबात आवडणार नाही. रिधिमा, तू काय बोलतेस? मला वाटलं तू आदित्यशी सगळं संपवलं आहेस. तू तर महिनाभर त्याच्यापासून दूर होतीस. त्रिपाठींनी संशयाने विचारलं. हृदयातील नाती इतक्या सहज संपत नाहीत बाबा. माझं आदित्यसोबतचं नातं आयुष्यभराचं आहे. एका महिन्याच्या अंतराने ते संपणार नाही. रिधिमा ठामपणे म्हणाली. म्हणजे तू मला फसवलंस? ते संतापून म्हणाले. मी तुम्हाला फसवलं नाही बाबा. तुम्हीच गैरसमज करून घेतलात की मी आदित्यला सोडलं. रिधिमा शांतपणे स्पष्ट केलं. मी आणि रिधिमा खरंच एकमेकांवर खूप प्रेम करतो सर. कृपा करून आम्हाला वेगळं करू नका. आदित्य विनम्रतेने म्हणाला. बस, इथे इतके लोक आहेत म्हणून मी तुला काही करत नाही, नाहीतर तुला आत्ताच बाहेर फेकलं असतं. त्रिपाठीजी रागाने म्हणाले. रिधिमा ठाम आवाजात म्हणाली. तुम्हाला अडचण असेल बाबा, मला नाही. ही माझी वाढदिवसाची पार्टी आहे आणि इथे आपले सगळे परिचित जमले आहेत. मी ही संधी वाया घालवणार नाही. आज मी ते करणार आहे जे मला आधीच करायला हवं होतं. काय काय करणार आहेस तू? त्रिपाठीजींनी चक्रावून विचारलं. फक्त थांबा आणि बघा, रिधिमा निर्धाराने म्हणाली. रिधिमाने थोडं नाचणाऱ्या जोडप्यांकडे पाहिलं आणि मग चेहरा वळवून आदित्यकडे पाहिलं. तिच्या मनात काहीतरी ठरत होतं. आदित्य, आज माझ्यासोबत एक डान्स करशील का? रिधिमा अलगद विचारते. तिच्या या प्रश्नाने आदित्य थोडा चकित झाला. तिचे वडील श्रीमान त्रिपाठी तिचं बोलणं ऐकताच आणखीनच संतापले. रिधिमा, तुला काय झालंय? या गल्लीपोळच्या मुलासोबत सगळ्यांसमोर नाचणार आहेस का? ते रागाने दात आवडत म्हणाले. पण रिधिमाने त्यांच्याकडे लक्षच दिलं नाही. तिची नजर फक्त आदित्यवर खिळलेली होती, त्याच्या उत्तराची वाट बघत. आदित्य, मी तुला काही विचारलंय. आज माझ्यासोबत डान्स करशील का? तिने पुन्हा विचारलं. रिधिमाचा प्रश्न ऐकून आदित्याने आधी तिच्या वडिलांकडे पाहिलं आणि मग पुन्हा तिच्याकडे वळून उत्तर दिलं. हो रिधिमा, मला खूप आनंद होईल. हे ऐकताच रिधिमाच्या चेहऱ्यावर तेजस्वी आणि भावनांनी भरलेलं हास्य उमटलं. चल मग, डान्स फ्लोअरवर जाऊया, ती म्हणाली आणि हात पुढे केला. आदित्यने हळूवार हसत तिचा हात धरला आणि दोघंही डान्स फ्लोअरवर गेले. त्यांच्या या धाडसी वागण्याने त्रिपाठीजी अवाक झाले. ऑर्केस्ट्रा क्लासिक वॉल्ट्स सूर वाजवत होता. डान्स फ्लोअरवर उतरून रिधिमा आणि आदित्य एकमेकांच्या डोळ्यात नजर गुंतवून उभे राहिले. तुला खात्री आहे ना हे करायचंय? आदित्यने हलकेच विचारले. हो आदित्य, आज मी सगळ्यांना दाखवणार आहे की तू माझ्यासाठी काय आहेस, ती ठामपणे म्हणाली. दोघांनी वॉल्टर्सच्या पोझिशनमध्ये उभं राहून नाच सुरू केला. आदित्यने उजवा हात तिच्या कमरेवर ठेवला आणि डाव्या हाताने तिचा हात धरला. संगीताच्या तालावर ते एकदम सुंदर नाचू लागले. काही मिनिटातच त्यांच्या उत्तम तालमेलमुळे बाकीचं सगळं लक्ष त्यांच्याकडे वळलं. हळूहळू डान्स फ्लोअरवरील बाकी जोडपी थांबली आणि फक्त त्यांच्याकडे पाहू लागली. पार्टीतील बाकी लोकही पुढे आले आणि डान्स फ्लोअर भोवती वर्तुळ करून उभे राहिले. श्रीमान त्रिपाठी राग आणि असहाय्यतेने उभे राहून हे सर्व पाहत होते. रिधिमा आणि आदित्य इतके गुंतले होते की त्यांना त्यांच्या नाचाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं याचीही जाणीव नव्हती. त्यांची नजर क्षणभरही एकमेकांवरून हटली नाही. त्यांच्या डोळ्यातलं खरं प्रेम सगळ्यांना स्पष्ट दिसत होतं. त्यांचा नाच संपताच सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या, पण दोघं अजूनही एकमेकांच्या डोळ्यातच हरवलेले होते. बघ रिधिमा, सगळे आपल्यासाठी टाळ्या वाजवत आहेत. अजूनही विश्वास बसत नाही मला, आदित्य म्हणाला. रिधिमा हलकं हसून म्हणाली. या टाळ्या आपल्याला डान्ससाठी मिळाल्यात, पण आता वेळ आली आहे त्यांना सांगण्याची की तू फक्त माझा डान्स पार्टनर नाहीस, तर माझा आयुष्यभराचा साथीदार आहेस. करूया? आदित्यने हसून मान डोलावली. दोघंही लोकांसमोर वळून उभे राहिले. रिधिमा म्हणाली. सर्वप्रथम माझ्या वाढदिवसाच्या पार्टीला येऊन हा संध्याकाळ खास केल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार. आणि दुसऱ्यांदा, माझ्या आणि आदित्यच्या डान्सला इतकं प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद. पण आता मला एक खास घोषणा करायची आहे. हे बोलताना तिने तिच्या वडिलांकडे पाहिलं जे कोपऱ्यात रागाने उभे होते.
पण तिने त्यांची पर्वा न करता पाहुण्यांकडे पुन्हा वळून बोलायला सुरुवात केली. म्हणतात ना, जोडप्याचा डान्स फक्त तालमेलनेच नाही तर खऱ्या प्रेमानेच परिपूर्ण होतो. आज तुम्हा सगळ्यांना आमचा डान्स आवडला, कारण आम्ही फक्त डान्स पार्टनर नाही तर जीवनसाथी आहोत. हो, हा आहे आदित्य, माझ्या आयुष्याचं खरं प्रेम. तिचं हे ऐकताच लोकांनी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या. श्रीमान त्रिपाठींना मात्र हा गौरव सहन झाला नाही. ते संतापाने तिथून निघून गेले. पण आदित्य आणि रिधिमा अजूनही एकमेकांच्या डोळ्यात हरवून उभे राहिले. त्या रात्री उशिरा पार्टी संपल्यावर आदित्य आणि रिधिमा अपार्टमेंटमध्ये आले. आत शिरताच आदित्य म्हणाला, रिधिमा, मला खरंच वाटतं इतक्या उशिरा इथे येणं बरोबर नाही. अरे देवा, तू खूप चिंता करतोस. काही होणार नाही, रिधिमा हसत म्हणाली. आदित्यने मग तिच्यासाठी ठेवलेलं गिफ्ट देण्याचं ठरवलं. बरं मग, आता तू इथे आली आहेस तर तुला ते गिफ्ट देतो जे मी पार्टीत द्यायचं ठरवलं होतं. तो म्हणाला. गिफ्ट? काय आहे ते आदित्य? रिधिमा उत्साहाने विचारते. चल माझ्यासोबत ये, तो म्हणाला. तो तिला बेडरूममध्ये घेऊन गेला आणि तिला ड्रेसिंग टेबलसमोर उभं केलं. मग त्याने सुंदर लाल डायमंड पेंडंट तिच्या गळ्यात घातला. रिधिमा थक्क झाली. वा आदित्य, किती सुंदर आहे हे, ती आनंदाने म्हणाली. हो सुंदर आहे, पण तुझ्यासारखं नाही, आणि हेच मी माझ्या परीने तुला वाढदिवसाचं गिफ्ट देऊ शकतो, तो प्रेमाने म्हणाला. हे ऐकून रिधिमाने मागे वळून त्याच्याकडे पाहिलं. असं का बोलतोस आदित्य? तू काहीही दिलंस तरी ते माझ्यासाठी अमूल्य असतं. माहिती आहे का? कारण ते तुझ्या हृदयातून दिलंय आणि हृदयातून दिलेल्या गोष्टी कधीच मोलात मोजता येत नाहीत. हे ऐकून आदित्य भावुक झाला. त्याला काही बोलता आलं नाही. रिधिमा, मला काय बोलावं कळत नाही, पण एकच सांगू शकतो. आय लव्ह यू. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, तो हळू आवाजात म्हणाला. मी पण तुझ्यावर प्रेम करते आदित्य, खूप प्रेम करते, तीही डोळ्यात भाव घेऊन म्हणाली. आदित्यने हसत उत्तर दिलं. बरं मग, खूप गारवा आहे आज, मी आपल्यासाठी कॉफी बनवतो. रिधिमा मात्र थोडीशी लाजत म्हणाली. खरं सांगू आदित्य, आज मला कॉफी नाही, काहीतरी वेगळं हवंय. काय हवंय रिधिमा? तो कुतूहलाने विचारतो. रिधिमा काही दिवसांपूर्वी आदित्यला दिलेलं उत्तर आठवत होती. तेव्हा तिने त्याला सांगितलं होतं की अजून वेळ आहे, पण आज मात्र तिने ठरवलं होतं की तो क्षण अखेर आला आहे. चेहऱ्यावर लाजरी स्मितरेषा घेऊन तिने आदित्यशी बोलायला सुरुवात केली. आदित्य, काही दिवसांपूर्वी तू माझ्याकडून काहीतरी मागितलं होतंस, पण मी नाही म्हटलं होतं. म्हणाले होते अजून वेळ आहे म्हणून. पण आज मला तेच हवं आहे. आदित्यने मुद्दा मनभिज्ञ असल्यासारखं दाखवलं. कुठला क्षण? मला कळतच नाहीये तू काय बोलतेस. रिधिमा थोडीशी चिडली. उफ, तुला नीट माहीत आहे मी काय म्हणते ते, फक्त मुद्दाम नाटक करतोयस, आदित्यने पुन्हा चिडलं. नाही ग, खरंच मला काही कळत नाहीये, तूच स्पष्ट सांगशील का? रिधिमाने दीर्घ श्वास घेतला. ठीक आहे, तुलाच हवंय ना की मी स्पष्ट सांगावं? मग ऐक आदित्य, आजच्या रात्री मला तुझी पूर्णपणे व्हायचं आहे. आपल्या हृदयांनी तर आधीच एकरूप झाली आहे, पण आज आपल्या आत्म्यांना देखील एक होऊ दे. आज तू मला तुझ्या प्रेमाने पूर्ण कर. रिधिमाची ही बोलण्याची थेट आणि धाडसी पद्धत पाहून आदित्य थोडा थक्क झाला. तिच्या डोळ्यातला प्रेमाचा आणि ओढीचा तेजस्वी भाव त्याला स्पष्ट दिसत होता. पण पुढे जाण्यापूर्वी तो खात्री करून घेणार होता. रिधिमा, तू खरंच खात्रीने म्हणतेस ना? अजून वेळ घ्यायचा असेल तर घेऊ शकतेस, घाई नाही, रिधिमाने प्रेमळ पण ठाम आवाजात उत्तर दिलं. आदित्य, माझ्या आयुष्यात कधी इतकी खात्री मला माझ्या निर्णयाबद्दल वाटली नाही. आता मला आपल्यात काही अडथळा उरावा असं वाटत नाही. आदित्य अजूनही थोडा गोंधळलेला म्हणाला. मी खरंच विश्वास ठेवू शकत नाही रिधिमा. रिधिमा खोळकर स्मित करून म्हणाली. जर तुला अजूनही विश्वास बसत नसेल तर मीच तुला विश्वास बसवते, असं म्हणून तिने त्याच्या ओठांवर एक उत्कट चुंबन दिलं. बराच वेळ दोघे त्या चुंबनात हरवले. नंतर त्याच्या डोळ्यात डोळे घालून रिधिमा हळूच म्हणाली. पहिलं पाऊल मी टाकलंय, आता पुढचं पाऊल टाकणं ही तुझी जबाबदारी आहे. आदित्यच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. त्याने रिधिमाला आपल्या बाहुपाशात घेतलं आणि तिला अलगद पलंगावर नेलं. त्यांच्या देहांनी एकमेकांना जणू प्रेमाच्या नृत्यात सामील केलं. आदित्यच्या स्पर्शाने रिधिमाच्या अंगावर शहारे उठले. तिचं हृदय जोराने धडधडू लागलं.
त्या रात्री वेळ थांबून गेला होता. प्रेमाने ओढीच्या त्या क्षणात दोघं हरवून गेले. ती रात्र त्यांच्या आयुष्यातील सर्वात सुंदर ठरली. 2 आत्म्यांचं एक होणं. काही तासांनी दोघे एकमेकांच्या मिठीत विसावले होते. प्रेमाच्या गोड थकव्याने त्यांना एकमेकातच शांतता सापडली होती. रिधिमा आदित्यच्या छातीवर डोकं ठेवून लोळत होती. आदित्य हलक्या आवाजात म्हणाला, तर मग कसं वाटलं माझ्या राजकुमारीला? रिधिमाने हसत उत्तर दिलं, आदित्य, खरं सांगायचं तर हा माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर क्षण होता. मी कधी विसरणार नाही. मला हा क्षण दिल्याबद्दल तुझे आभार. रिधिमाचं उत्तर ऐकून आदित्यने तिच्या कपाळावर प्रेमाने चुंबन दिलं. माझ्या प्रिये, तू मला धन्यवाद देऊ नकोस. हा क्षण माझ्यासाठी तितकाच खास आहे. आयुष्यभर मी हे लक्षात ठेवेन. त्या उत्कट रात्रीनंतर दोघेही थकले होते. एकमेकांच्या मिठीत विसावले आणि कधी गाढ झोप लागली हे त्यांनाही कळलं नाही. रिधिमा दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्यसोबत हातात हात घालून घरी परतली. आकाशात सूर्य तेजाने चमकत होता. घराच्या हॉलमध्ये प्रवेश करताच त्यांना रिधिमाचे वडील श्रीमान त्रिपाठी भेटले. ते ऑफिसला जात असतानाच त्यांची नजर मुलीच्या आणि आदित्यच्या हातातल्या गुंफलेल्या बोटांवर गेली. त्रिपाठीची काही बोलणार इतक्यात रिधिमा पटकन मध्ये आली. डॅड प्लीज, दिवसाची सुरुवात रागाने करू नका, ती म्हणाली वाट टाळण्याच्या प्रयत्नात. पण तिच्या आणि आदित्यच्या आश्चर्याचा पारावर उरला नाही, कारण श्रीमान त्रिपाठी शांत आवाजात म्हणाले, काळजी करू नकोस बाळा. मी आता तुम्हाला रागवायला आलो नाही. खरं तर आजपासून मला तुझ्या आणि आदित्यच्या नात्याबद्दल काही हरकत नाही. त्यांच्या या अचानक बदललेल्या बोलण्यामुळे रिधिमा आणि आदित्य दोघे थबकले. त्यांनी एकमेकांकडे गोंधळलेल्या नजरेने पाहिलं. ते पाहून श्रीमान त्रिपाठी हसत म्हणाले, असं गोंधळलेले चेहरे करू नका. मी जे बोललो ते खरं आहे. रिधिमा थोडी चकित झाली आणि वडिलांना प्रश्न केला, डॅड, मला अजूनही विश्वास बसत नाही. काल रात्री तुम्ही आमच्या नात्याच्या अगदी विरोधात होता. मग आज अचानक तुमचं मन कसं बदललं? श्रीमान त्रिपाठी शांतपणे उत्तरले, हो बाळा, काल रात्री मी खूप संतापलेलो होतो. पार्टी सोडून निघूनही केलं. पण रात्रीभर मला झोपच लागली नाही. सतत विचार करत राहिलो. शेवटी मनात आलं की जर पार्टीतले लोक तुमच्या प्रेमावर टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करू शकतात, तर मीच का नाही स्वीकारू? म्हणून ठरवलं मी तुमचं नातं मान्य करणार. रिधिमा भावूक होत म्हणाली, डॅड, खरंच तुम्ही खरं बोलताय ना? हो रिधिमा, अगदी खरं. मला आदित्य तुझ्या आयुष्यात मान्य आहे, श्रीमान त्रिपाठीने निर्धाराने सांगितलं. हे ऐकून रिधिमाचं मन आनंदाने भरून आलं. तिच्यासाठी हा क्षण जणू एखादं स्वप्न पूर्ण झाल्यासारखा होता. ती धावत जाऊन वडिलांच्या गळ्यात बिलगली, डॅड, आज मी खूप आनंदी आहे. तुम्ही मला आणि आदित्यला समजून घेतलं यासाठी खूप खूप धन्यवाद. श्रीमान त्रिपाठी हसून म्हणाले, अगं, मला धन्यवाद देण्याची गरज नाही. आदित्यसारखा चांगला मुलगा खरंच तुझ्यासारख्या मुलीला मिळायला हवा. आणि तुझ्यासारखी गोड मुलगी त्याला मिळाले हे त्याचंही भाग्यच. खरंच तुम्ही दोघं एकमेकांसाठीच जन्माला आला आहात. रिधिमा डोळ्यात पाणी आणून म्हणाली, डॅड, मी कधी कल्पनाही केली नव्हती की तुमच्या तोंडून असे शब्द ऐकायला मिळतील. आज मी खूप सुखी आहे. थोड्याच वेळाने त्यांनी मिठी सोडली तेव्हा श्रीमान त्रिपाठींनी आदित्यकडे पाहत हाक मारली, काय रे आदित्य, तू तिथे एकटाच का उभा आहेस? आता तू या कुटुंबाचा भाग आहेस. चल इथे ये आणि मला मिठी मार. श्रीमान त्रिपाठींच्या बोलण्याने आदित्य भारावून गेला. वेळ न दडवता तो पुढे आला आणि त्यांना घट्ट मिठी मारली. तो क्षण रिधिमाच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा ठरला. तिने डोळ्यात आनंदाश्रू आणून वडिलांना आणि आदित्यला मिठी मारताना पाहिलं. तिच्या मनात कृतज्ञता आणि सुख यांचा दरवळ भरून राहिला. त्यात संध्याकाळी रिधिमाला तिच्या जिवलग मैत्रीण ताशूचा फोन आला. ताशू आधीच इन्स्टिट्यूटमध्ये तिची वाट पाहत होती. उत्साहाने रिधिमा आदित्यसोबत इन्स्टिट्यूटकडे निघाली. तिच्या कॅबिनमध्ये शिरताच ताशू समोर बसलेली दिसली. दोघींच्या डोळ्यात आनंदाची चमक आली. हे ताशू, कशी आहेस तू? रिधिमा आनंदाने म्हणाली. रिधिमा, मी एकदम ठीक आहे ग माझी जान, ताशूनेही असंच उत्तर दिलं. दोघी जवळ गेल्या आणि एकमेकींना घट्ट मिठी मारली. आदित्य हे सगळं पाहत उभा होता, ओठांवर स्मित हास्य आणि चेहऱ्यावर कुतूहल घेऊन. मिठीतून सुटल्यावर ताशूने त्याच्याकडे पाहिलं आणि हसत म्हणाली, अरे वा, म्हणजे हाच तो मुलगा ज्याने माझ्या बेस्ट फ्रेंडचं हृदय चोरलं. वाईट नाही हं.
दिसायला देखणं आहेस बरं का. हे ऐकून आदित्य थोडा बुजला. सॉरी, मी मी तुला ओळखत नाही, तो अडखळत म्हणाला. रिद्धिमाने हसतच दोघांना एकमेकांशी ओळख करून दिली. रिद्धिमाने आदित्यची ओळख ताशूशी करून दिली. रिद्धिमा म्हणाली, बरं आदित्य, तुला ताशूची ओळख करून देते. ताशू माझ्यासाठी बहिणीसारखीच आहे. आम्ही शाळेपासून मैत्रिणी आहोत. सध्या माझ्यासोबतच ती ही इन्स्टिट्यूटची जबाबदारी सांभाळते. मात्र बहुतांश वेळ ती शहराबाहेर असते, कारण ती ऑस्ट्रेलिया तिच्या चुलत भावाच्या घरी पण जाते. पण वर्षातून 2-3 वेळा भारतात नक्की येते. हे सांगून रिद्धिमा ताशूकडे वळली आणि म्हणाली, आणि ताशू, तुला तर आदित्यची ओळख करून द्यायची काही गरज नाही. तुला तो कोण आहे हे स्पष्टपणे समजलं असेल. ताशू हसतच उत्तरली, अगदी खरंय. जरी मी त्याला याआधी कधी पाहिलं नसलं तरी लगेच ओळखलं. आदित्यने आपला हात पुढे करून नम्रपणे म्हटलं, तुझी भेट खूप छान झाली ताशू. ताशूनेही हात मिळवून उत्तर दिलं, मलाही तुला भेटून आनंद झाला आदित्य. थोड्या वेळाने रिद्धिमा म्हणाली, ठीक आहे मग, तुम्ही दोघं गप्पा मारा. मी जवळजवळ आठवडाभरानंतर इन्स्टिट्यूटमध्ये आले आहे. थोडं फेरी मारून दैनंदिन कामकाजाची चौकशी करून घेते. तुम्ही दोघं इथेच कॅबिनमध्ये बसा, मी लवकरच परतते. आदित्य म्हणाला, ठीक आहे रिद्धिमा. रिद्धिमा बाहेर गेल्यावर ताशू सतत आदित्यकडे पाहत होती. आदित्यने ते लक्षात घेतलं. तो विचारतो, काय झालं ताशू, तू असं का पाहते आहेस माझ्याकडे? ताशू हसत म्हणाली, काही विशेष नाही आदित्य. फक्त मला वाटत होतं, जी मुलगी आतापर्यंत कोणत्याही मुलाकडे कधी वळूनही पाहत नाही, ती शेवटी तुझ्यावर प्रेम करू लागली. हे खरंच कमाल आहे. आदित्यने कुतूहलाने विचारलं, म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे तुला? ताशू म्हणाली, रिद्धिमा शाळेत आणि कॉलेजात खूप लोकप्रिय होती. तिच्या सौंदर्यामुळे बरेच मुलं तिच्यावर फिदा होती, पण तिने कधीही कोणाकडे लक्ष दिलं नाही. आमच्या ग्रुपमधल्या सगळ्यांचे पार्टनर होते, पण आमच्यातली सर्वात सुंदर मुलगी असूनही ती एकटीच सिंगल राहिली. जेव्हा आम्ही विचारायचो की ती रिलेशनशिप का करत नाही, तेव्हा ती नेहमी सांगायची, फक्त नातं म्हणून नातं करायचं नाही. आजच्या काळात जिथे प्रेम विनोदासारखं झालंय आणि लोकांचे अनेक ब्रेकअप होतात, तिथे तिला पहिला आणि शेवटचा असाच जोडीदार हवा होता. तिला टिकणारं प्रेम हवं होतं. आणि आज तुला पाहून मला खात्री पटली की तिला तिचा खरा जीवसखा मिळाला आहे. तूच तिच्यासाठी योग्य आहेस. आदित्य थोडं हसून म्हणाला, पण तुला इतकी खात्री कशी काय झाली की मीच तिच्यासाठी योग्य आहे? ताशू उत्तरली, कारण रिद्धिमाने मला तुझ्याबद्दल खूप काही सांगितलं आहे. आम्ही फोनवर बोलतो तेव्हा नेहमी तुझीच गोष्ट काढायची. आणि माझं 6वं इंद्रिय फारच जबरदस्त आहे हो. एखाद्या व्यक्तीकडे पाहून मी लगेच समजू शकते की तो कसा आहे. तुला पाहून मला केवळ सकारात्मकता जाणवली. तू खरा आणि प्रामाणिक आहेस, आणि अशाच माणसाची रिद्धिमाला गरज होती. हे ऐकून आदित्यला मोठा दिलासा मिळाला. त्याला ताशूच्या मान्यतेबद्दल कृतज्ञता वाटली. काळ पुढे गेला. एके दिवशी आदित्यला श्रीमान त्रिपाठींचा फोन आला. त्यांनी त्याला ऑफिसमध्ये बोलावलं. आदित्य वेळ न दळवता लगेच पोहोचला. ऑफिसच्या रिसेप्शनवर एका 30-32 वयाच्या तरुणी बसलेल्या होत्या. आदित्य तिच्याकडे जाऊन म्हणाला, हॅलो, त्रिपाठी सरांनी मला बोलावलं आहे. ती नम्रपणे हसून म्हणाली, आपणच का मिस्टर आदित्य? आदित्य म्हणाला, हो, मीच आहे. ती म्हणाली, अरे वा, सर तुमचीच वाट पाहत आहेत. तुम्ही थेट त्यांच्या कॅबिनमध्ये जा, उजव्या बाजूला आहे. थँक्यू सो मच. आदित्य म्हणत थोडा घाबरलेल्या मनाने कॅबिनमध्ये गेला. कॅबिन मोठं होतं. आज श्रीमान त्रिपाठी आपल्या खुर्चीवर बसलेले होते. आदित्यने दरवाजा उघडतच विचारलं, मी येऊ का सर? श्रीमान त्रिपाठी हसून म्हणाले, अरे आदित्य, नक्की ये. तुला असं परवानगी विचारायची गरज नाही. तू आता घरचाच आहेस. ये, बस इथे. आदित्य हसत आत आला आणि समोरच्या खुर्चीवर बसला. तरीही तो थोडा अस्वस्थ दिसत होता. सर, तुम्ही मला अचानक बोलावलात? काही झालं का? आदित्यने थोडा काळजीच्या भावाने विचारलं. त्रिपाठीजी त्याच्या चेहऱ्याकडे पाहून म्हणाले, अरे एवढा तणाव घेऊ नकोस रे. मी फक्त असं म्हणतोय की तू आमच्या कुटुंबाचा भाग झाला आहेसच, तर आता तुला माझ्या बिझनेसचाही भाग बनवायची वेळ आली आहे. हे ऐकून आदित्य पूर्णपणे थक्क झाला. तो अडखळत विचारतो, सर काय? म्हणजे याचा अर्थ काय? त्रिपाठीजी म्हणाले, आदित्य, मी आयुष्यभर जे काही कमावलं आहे ना, ते सगळं माझ्या मुलीसाठी आहे. आणि आता तू तिच्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्ती आहेस. त्यामुळे हे सर्व आता तुझंही आहे. हेच कारण आहे की मला तू माझ्या बिझनेसच्या दुनियेत यावंसं वाटतंय.
मला तू या सगळ्याचा भाग व्हावं असं वाटतंय. आदित्य थोडा गोंधळून म्हणाला. पण पण सर, मला रिधिमाला भेटून काही महिनेच झाले आहेत. तुम्ही माझ्यावर एवढा विश्वास कसा ठेवू शकता? त्रिपाठीजी हसून म्हणाले. मी तुझ्या डोळ्यांमध्ये चांगुलपणा पाहिलाय आदित्य. तू विश्वास ठेवण्यासारखा आहेस. त्रिपाठीजींच्या शब्दांनी आदित्यच्या मनात एक वेगळाच दिलासा आणि कृतज्ञता जागी झाली. त्याला जाणवलं की एवढा मोठा विश्वास कुणी ठेवतोय हे त्याच्यासाठी किती मोठं आहे. तो म्हणाला, सर, हा तुमचा मोठेपणा आहे की मला तुमच्या बिझनेसचा भाग बनवण्याची ऑफर दिलीत. पण खरं सांगायचं तर मी ना योग्य आहे ना मला हे स्वीकारायचं आहे. मला संपत्ती नक्कीच हवी आहे, पण ती मला माझ्या स्वतःच्या कष्टाने मिळवायची आहे. रिधिमाने माझ्यात असा माणूस पाहिलाय जो स्वतःच्या कष्टावर आयुष्यात काहीतरी साध्य करू शकतो आणि मला तिची अपेक्षा पूर्ण करायची आहे. तुमची ऑफर स्वीकारली तर खरंच मला खूप मिळेल, पण त्यामागे माझं कष्ट नसेल. म्हणून माफ करा सर, मी हे स्वीकारू शकत नाही. त्रिपाठीजी शांतपणे म्हणाले. ठीक आहे आदित्य, तुझा निर्णय मला मान्य आहे. आदित्य पुढे म्हणाला. आणि सर, अजून एक गोष्ट, मी रिधिमाशी नक्कीच लग्न करेन, पण तेव्हाच करेन जेव्हा मी स्वतःला सक्षम सिद्ध करेन. माझ्या कष्टाने काहीतरी साध्य करेन. मला असा माणूस व्हायचे जसा ती माझ्याविषयी नेहमी स्वप्न बघते. स्वतःच्या ओळखीने उभा राहिलेला माणूस. त्रिपाठीजी समाधानाने म्हणाले. ठीक आहे आदित्य, मला तुझ्या निर्णयाबद्दल काहीच आक्षेप नाही. उलट मी त्याचा सन्मान करतो. शुभेच्छा तुला. त्रिपाठीजींनी दिलेल्या पाठिंब्यामुळे आदित्यच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. तो नम्रपणे म्हणाला. खूप खूप धन्यवाद सर, माझा विचार समजून घेतल्याबद्दल. हे बोलून तो कॅबिनमधून बाहेर पडला. त्याच्या मनात मिश्र भावना होत्या. बाहेर येताच त्याला समोर रिधिमा दिसली. तिच्या डोळ्यात प्रेम आणि अभिमान दाटून आला होता. आदित्य थोडा आश्चर्याने म्हणाला. अरे रिधिमा, तू इथे? मला कल्पनाच नव्हती की तू इथे असशील. रिधिमा हलके हसून म्हणाली. मी फक्त बाबांना भेटायला आले होते, पण आता खूप आनंद झाला की आले. आदित्य गोंधळून म्हणाला. काय म्हणायचंय तुला? रिधिमा प्रेमळ नजरेने त्याच्याकडे बघत म्हणाली. मी तुझं आणि बाबांचं संभाषण ऐकलं आदित्य. आदित्य थोडा घाबरून म्हणाला. म्हणजे तू माझ्यावर रागावली आहेस का बाबांची ऑफर नाकारल्यामुळे? रिधिमाने डोके हलवत हलकं स्मित केलं. अगदीच नाही माझं प्रेम, मला अजिबात राग नाही आलाय. उलट बाबांशी तुझं बोलणं ऐकून मी अजूनच तुझ्या प्रेमात पडले. तू अगदी सहज ऑफर स्वीकारून श्रीमंती मिळवू शकला असतास, पण तू स्वतःचा मार्ग निवडला आणि कष्टाने काहीतरी साध्य करण्याचा निर्णय घेतलास. हो, खरं आहे की तू ऑफर स्वीकारली असतीस तर मीही आनंदी झाले असते, पण तू नाकारण्यासाठी जी कारणं दिलीस त्याने मला अजूनच आनंद दिला. मी खूप अभिमान बाळगते तुझ्यावर आणि मला आनंद आहे की मी तुला माझ्या आयुष्याचा साथीदार म्हणून निवडलंय. मी तुझ्या निर्णयाला पूर्णपणे पाठिंबा देते. रिधिमाच्या भावनिक शब्दांनी आदित्यचं हृदय भरून आलं. त्याच्या डोळ्यात कृतज्ञतेचे भाव चमकले. तो हळू आवाजात म्हणाला. जर तुला माझा अभिमान वाटत असेल आणि माझ्या निर्णयाचा सन्मान असेल तर मला आयुष्यात काही साध्य करण्यापासून काहीच थांबवू शकत नाही. तू एकदा मला वचन दिलं होतंस की तू माझ्या आयुष्यातील बळ बनशील. फक्त असंच कायम माझ्यासोबत राहा रिधिमा. मला काही नको, फक्त तुझं प्रेम आणि साथ हवी. रिधिमा हसून म्हणाली. मी कायम तुझ्यासोबत असेन आदित्य. आपण दोघं मिळून जग जिंकू. दोघंही एकमेकांच्या मिठीत शिरले. त्यांच्या मनात प्रेम आणि निर्धार ओसंडून वाहत होता. त्या क्षणी त्यांना खात्री झाली, जरी कितीही अडचणी आल्या तरी जोवर ते दोघे एकत्र आहेत तोवर काहीही त्यांना हरवू शकणार नाही. त्यांचं प्रेम हेच त्यांचं खरं बळ होतं आणि त्यांचा बंध अटळ होता. एके दिवशी आदित्य चव्हाणपूरच्या गजबजलेल्या रस्त्यांवरून चालत असताना त्याला मिसेस दत्ता यांचा फोन आला. आदित्यने हसत मुखाने कॉल उचलला. हॅलो मॅडम. आदित्य. हॅलो आदित्य, मी तुला एक चांगली बातमी देण्यासाठी फोन केला आहे. मिसेस दत्ता. आदित्य हसतच म्हणाला. अरे मॅडम, तुमचा फोन आला की काहीतरी चांगली बातमीच मिळते. असो, सांगा ना, काय आहे ती बातमी? मिसेस दत्ता खळखळून हसल्या. हा हा हा, खरंय ते आदित्य, पण आता श्वास रोखून धर. तुझ्या पेंटिंग्सपैकी एक पेंटिंग आमच्या आर्ट गॅलरीत विकली गेली आहे. ही अनपेक्षित आनंदाची बातमी ऐकून आदित्यच्या आनंदाला पारावार उरला नाही. अरे देवा, खरंच का मॅडम? मी तर कित्येक दिवसांपासून याची वाट पाहत होतो. तो कोण आहे ज्याने माझी पेंटिंग खरेदी करण्याचा निर्णय घेतला? आदित्यने उत्सुकतेने विचारले. मिसेस दत्ता म्हणाल्या. त्यांचं नाव आहे वासू चॅटर्जी. इथलाच एक व्यापारी.
त्याला तुझं आर्टवर्क आणि त्यामागचा सुंदर संदेश खूप भावला. इतकंच नाही तर त्याला तुला भेटायचीही इच्छा आहे. आदित्य आनंदून म्हणाला, मलाही त्यांना भेटायला आवडेल मॅडम. शेवटी ते माझी पहिली पेंटिंग विकत घेणारे असतील. छान. मग तू इथे बंगळुरूला येऊन स्वतःच्या हाताने त्यांना पेंटिंग दे ना. मिसेस दत्ता म्हणतात. माझ्यासाठी तर ही सन्मानाची गोष्ट असेल मॅडम. मी उद्याच बंगळुरूला येतो. आदित्य म्हणाला. ठीक आहे मग आदित्य, भेटू लवकरच, मिसेस दत्ता म्हणाल्या. कॉल संपल्यानंतर लगेचच आदित्यला आणखी एक फोन आला. यावेळी तो फोन मिस्टर त्रिपाठी यांचा होता. आदित्यने तात्काळ फोन उचलला. हॅलो. हॅलो सर, आदित्य बोलला. अरे आदित्य माझ्या मुला, अभिनंदन रे. शेवटी तुझी एक पेंटिंग विकली गेली, मिस्टर त्रिपाठी म्हटले. हे ऐकून आदित्य आश्चर्यचकित झाला. सर, पण तुम्हाला ही बातमी कशी कळली? आदित्यने आश्चर्याने विचारले. त्रिपाठीजी हसत म्हणाले. हा हा हा, बेटा मी मोठा व्यापारी माणूस आहे. माझ्यापासून काही लपून राहत नाही. खरं तर तुला फोन करण्यापूर्वी मिसेस दत्ता यांनी मला ही बातमी सांगितली. मला खूप आनंद झालाय बेटा. खूप धन्यवाद सर. तुमच्या शुभेच्छा माझ्यासाठी खूप मोलाच्या आहेत, आदित्य आनंदाने म्हणाला. त्रिपाठीजी पुन्हा म्हणाले. मला माहिती आहे रे. तर आज रात्री माझ्या घरी ये डिनरसाठी. पहिल्यांदा जेव्हा मी तुला बोलावलं होतं तेव्हा फक्त तुला कमीपणा दाखवायचा हेतू होता, पण यावेळेस मी मनापासून तुला बोलवतोय. नक्की ये, आदित्य शांतपणे म्हणाला. सर, ते सगळं भूतकाळात गेलं. मला माहिती आहे की आता तुम्ही मला पूर्णपणे स्वीकारलंय. मी नक्की येईन. आदित्यची ही बोलचाल संपताच त्याच्या मोबाईलवर एक मेसेज आला. तो मेसेज रिधिमाचा होता. त्यात लिहिलं होतं. हाय लव्ह, तुझी पेंटिंग विकली गेली ही बातमी ऐकली. माझा आनंद शब्दात व्यक्तच करू शकत नाही. आत्ता वाटते की लगेच तुझ्याकडे धावून जावं, पण इन्स्टिट्यूटमध्ये काही कामामुळे अडकले. रात्री सरळ तुला भेटते. बाबांनी तुला डिनरसाठी कळवलं असेलच. आज रात्री भेटू आणि लक्षात ठेव, आय लव्ह यू लॉट्स. रिधिमाचा तो मनापासूनचा मेसेज वाचून आदित्यचा आनंद आणखीनच द्विगुणित झाला. तिचं सुख पाहून त्याला वाटलं की तो या जगातील सर्वात भाग्यवान माणूस आहे. रात्री तिला भेटण्याची त्याची आतुरता आणखीनच वाढली. शेवटी ती रात्र आली. यावेळी डिनरची परिस्थिती मागच्या वेळेपेक्षा पूर्णपणे वेगळी होती. हवेत हशा, आनंद आणि मनापासूनच्या गप्पांचा रंग भरला होता. यावेळेस आदित्याला त्या प्रसादात आपलेपणाची भावना जाणवली. जेवण आटोपल्यानंतर आदित्य, रिधिमा आणि मिस्टर त्रिपाठी तिघे मिळून मुख्य हॉलमधल्या सोफ्यावर बसले. त्रिपाठीजी हसत म्हणाले. वा, काय सुंदर संध्याकाळ होती आज. खरंच आदित्य, तुझ्यासोबत डिनरला छान वेळ घालवला, आदित्यही हसत म्हणाला. मलाही खूप छान वाटलं सर, रिधिमा आनंदाने म्हणाली. डॅड, अजूनही मला विश्वास बसत नाही की हे खरं आहे. तुम्ही आदित्यला पूर्णपणे स्वीकारलंय, त्रिपाठीजी कोमल आवाजात म्हणाले. मला स्वीकारावंच लागलं बेटा. त्याच्या प्रामाणिकपणातून हे सिद्ध झालंय की तो तुला किती खरं प्रेम करतो. असं तिघं बोलत असतानाच घरातील नोकर श्यामलाल आत आला आणि थेट त्रिपाठीजींकडे वळून म्हणाला. सर, बाहेर एक माणूस आलाय. त्याच्याकडे एक बॅग आहे, ती तुम्हाला द्यायची आहे. त्रिपाठीजी चकित होऊन विचारतात. बॅग? कोणती बॅग आणि कोण आहे तो माणूस? श्यामलाल म्हणाला. मला माहीत नाही सर, पण त्याने सांगितलंय की रितेश कुमार यांनी पाठवलेली 50 लाख रुपयांची ही बॅग आहे. हे ऐकताच त्रिपाठीजी जणू काहीतरी आठवल्यासारखे शांत झाले. ओह, ठीक आहे, मला कळालं. तू बॅग घेऊन माझ्या खोलीत सुरक्षित ठेव. बरं सर, असं म्हणून श्यामलाल बॅग घेऊन तिकडे गेला. हे पाहून रिधिमाने कुतूहलाने विचारलं. डॅड, ही पैशांची बॅग कसली? त्रिपाठीजी सहजपणे म्हणाले. अगं काही नाही बेटा, बिझनेसचा आहे. तू त्याचा काही विचार करू नकोस. रिधिमा मान हलवून म्हणाली. ठीक आहे डॅड. बरं, मला इन्स्टिट्यूटमध्ये एक कॉल करायचा आहे. तुम्ही लोक गप्पा मारत बसा, असं म्हणून ती तिथून निघून गेली. रिधिमा गेल्यानंतर आदित्य आणि त्रिपाठी यांच्यात पुन्हा संवाद सुरू झाला. त्रिपाठी म्हणाले. तर सांग ना आदित्य, तू बंगळुरूला कधी जाणार? आदित्य शांतपणे म्हणाला. उद्या सकाळीच सर. माझी फ्लाईट 9:30 वाजता आहे. छान आहे, त्रिपाठीजी समाधानाने म्हणाले. काही वेळाने आदित्य थोडासा संकोचात म्हणाला. सर, जर हरकत नसेल तर मी वॉशरूम वापरू का? त्रिपाठीजी लगेचच म्हणाले. अरे नक्की, उजवीकडे सरळ जा आणि मग डावीकडे वळ, तिथेच वॉशरूम आहे. धन्यवाद सर, असं म्हणत आदित्य वॉशरूमकडे गेला. रात्र सरली, नवीन दिवस उगवला. आदित्य बंगळुरूला जाण्यासाठी तयारी करत होता तेव्हाच दारावर टकटक झाली.
आदित्यने दार उघडलं आणि त्याला समोर त्रिपाठी उभे दिसले. तो आश्चर्यचकित झाला. सर, तुम्ही अचानक? आदित्य म्हणतो. त्रिपाठीजी स्मित हास्य करत म्हणाले, हाय आदित्य. खरं तर काल रात्री मला तुझ्याशी एक महत्त्वाचं बोलायचं होतं, पण रिधिमा समोर असल्यामुळे मला संधी मिळाली नाही. आदित्य थोडा चकित झाला. पण रिधिमा तर इथे कधीही पोहोचेल. त्रिपाठीजी शांतपणे म्हणाले, मला माहीत आहे, पण तिला अजून 30 मिनिटं लागतील इथे यायला. आदित्यने थोडा उत्सुकतेने विचारलं, पण सर, असं काय आहे जे तुम्ही रिधिमाच्या गैरहजेरीत माझ्याशी बोलायचं ठरवलंय? यानंतर त्या दोघींचं संभाषण काय होतं आणि त्रिपाठीजींचा पुढचा काय प्लॅन आहे हे पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.